खुशी इंडस्ट्रीज फर्म आहे माझी MIDC ला. मी परवा कारवाई झाली 25 तारीखला. मी बाहेरगावी होतो. माझ्या माणसाला कल्पना नव्हती. ते साहेबांना त्यांनी चुकीची कल्पना दिली. तिथं ते बासमती तांदूळ होता आणि सगळे बिलाचे बासमती तांदूळ होता. मी 2 दिवसानंतर आता साहेबांना आज मी सगळे बिल हाजीर केले. ते बासमतीचे बिल आहे ते साहेबांनी बघितलं. ते ओके बघितलं त्यांनी, त्यांच्या ताब्यात बिलं दिले, सगळे सेल परचेस दिली, सगळं ओके माझ्या हिशोबाने. साहेब अजून पुढं कारवाई बघतील, ते हिशोबाने साहेब मला कल्पना देतील. आणि जे म्हणते सुगंधी ते तसं तिकडं काही नाही आहे. एक फक्त मिठाच्या पुडा या काय पांढरी वस्तू पडलेली होती, त्यांना असं वाटलं, तसं काही नाही. हे बासमतीचे पक्के बिल आहे, GSTचे बिल आहे आणि EWA बिल आहे, सगळे त्याच्यात साहेबांना मी ते हाजीर केलेले आहे. अहिल्यानगर MIDC इथं खुशी इंडस्ट्रीज या नावाने जी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी आम्ही भेट दिली असता गुप्त माहितीवरून. तिथं तांदळाचं पॅकिंग होत असताना आढळून आलं, बासमती तांदळाचं. आणि सदर तांदळाच्या ज्या ठिकाणी बॅग्स आहेत बिना लेबलच्या एकूण 2000 बॅग्स, ज्याच्यावर प्रक्रिया करून तो रिपॅकिंग होत असल्याचं रॉयल खुशी गोल्ड या ब्रँडमध्ये. तर त्यात अशा 350 बॅग असा आपण साठा जप्त केलेला आहे. त्या ठिकाणी आम्हाला एक सुगंधित पावडरचा एक डबा आढळून आला आणि त्या डब्याच्या अनुषंगाने त्याचा वापर जो आहे फ्लेवर म्हणजे बासमती राईसचा फ्लेवर वाढवण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे आम्हाला संशय आहे. त्यावरून आपण माल जप्त केलेला आहे. संपूर्ण एकंदरीत 61,82,000 रुपयाचा माल जप्त केलेला आहे आणि तपासणीसाठी तो लॅबोरेटरीने पाठवला आहे. लॅबोरेटरीचे रिपोर्ट ज्या प्रकारे येतील त्या अनुषंगाने पुढील कारवाई घेण्यात येईल. गोडाऊन सील आपण त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांचं ट्रेडिंगचा आणि बाकीचे आहेत. नुसता त्यांचा रिपॅकिंगचा बिझनेस आहे, ट्रेडिंगचा बिझनेस आहे, तिथं बाकी फूड आर्टिकल आहेत. आणि जो जप्त केलेला मुद्देमाल फक्त त्या जो आहे त्या तेवढाच केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर मुद्देमाल जप्त असल्यामुळे गोडाऊन सील नाही. रिपोर्टच्या बेसिसवर पुढची कारवाई.